चला तर मंडळी, आज पाहूया फसलेल्या पदार्थाचा मी व्हिडिओ घेऊन आले आहे. आज होती सासूबाईंना एकादशी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवले होते एकादशीसाठी उपवासाचे धिरडे, पण ते पूर्ण फसले. काही केले नाही, मला काही धिरडे जमाना. 4 प्रकारे ट्राय केले, पण एकदाही धिरडे चांगले झाले नाही किंवा उलटले गेले नाही. ते चिकटच असे होत होते. त्याचीच रेसिपी फसलेल्या ह्याची रेसिपी मी तुमच्याकडे शेअर करणार आहे. तुम्ही मला काही सजेशन द्या की ह्याच्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येईल, जेणेकरून आपला उपवासाचे धिरडे फसणार नाही की व चांगले होतील. तुम्ही नक्कीच मला व्हिडिओमध्ये पुढे सांगा की तुम्ही कशा प्रकारे करता अशा प्रकारचे धिरडे. मीही तुम्ही सांगाल तसेच पद्धतीने परतच्या व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करेल. चला तर मग पाहूया मी कशा प्रकारे धिरडे केले, परत आप्पे केले, पण तेही साधले नाही. चिकट ते उलथनात काय व्हायनात, किती तेलाचे प्रमाण वापरले आहे तरी त्याचे व्यवस्थितपणा त्याला आला नाही. तुम्ही साईडला पाहू शकता तवाचाही किती राडा झाला आहे व जे खरडून काढले आहे ते पलीकडल्या साईडला ताटात ठेवले. तरीही मी आप्यांनी होते का काय पाहावे, पण तेही उलटले जाईना. असा वैताग आलताना आज काय सांगायचे तुम्हाला. तर पाहूया मी काय काय ह्याच्यात इन्ग्रेडियंट्स वापरले गेले आहेत. त्यासाठी मी थोडासा साबुदाणा व भगर भिजत घातली होती. 2-3 तास चांगले पाण्यात भिजत घातले व तिने मिक्सरला ग्राइंड करून घेतले. नंतर इकडे उकडलेला बटाटा, 1 बटाटा एवढ्यासाठी पुरेसा होतो. हिरव्या मिरच्या, आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरच्या व काही शेंगदाणे, हे सर्व आपल्याला चांगले मिक्सरमध्ये एकजीव बारीक वाटून घ्यायचे. ह्याच्या अगोदरही मी ही रेसिपी ट्राय केली ती मागच्या वर्षी. तेव्हा मी यूट्यूब चॅनल काढला नव्हता, तेव्हा मी शूट केलं नाही. तेव्हा एकदम छान आपल्या डोश्यासारखेच झालते हे उपवासाचे धिरडे. पण आज काय भानगड झाली मला काही समजली नाही. आज काय कसल्याच पद्धतीने केलं तरी ते धिरडे काय चांगले व्हायना, आप्पेही त्या पिठाचे चांगले व्हायना. खूप वैताग आला. शेवट कशी तरी धिरडे बनवले व सासूबाईने त्या म्हणल्या राहू दे आता असेच खायचे, मोडलेले तोडलेले, आता एवढं अन्न वायाला सुद्धा जाऊन कसं द्यायचं, म्हणून त्याच पिठाचे जसे जमतील तसे धिरडे बनवले. काय सांगायचे, खूप वैताग आलता. 2दा तव्यावरती ट्राय केले, काही केले तरी काय ते व्हायना. नंतर चवीनुसार त्या बॅटरमध्ये मीठ घालून घेतले. मीठ घातल्यावरती चव येते. ह्याच्या अगोदर मी मागच्या वर्षी अशाच पद्धतीने धिरडे बनवले, पण तेव्हा एकदम छान व उलटतही होते तव्यावरती. पण आज काय झाले काय मला समजेना. वर्षानंतरच मी आज हे धिरडे करायला घेतले, उपवासाचे धिरडे, पण त्याचं काही मला साधले नाही. साधलेल्याच पदार्थाची मी रेसिपी तुमच्याकडे शेअर करणार आहे, जेणेकरून माझा जो प्रकारे पदार्थ फसला आहे तसा तुमचाही फसू नये म्हणून मी हा व्हिडिओ टाकणार आहे. मी शूट केलेलं डिलीट करून टाकणार होते, पण म्हणलं आहे तो आपण एवढं मेहनतीने शूट केलं, त्याचा काहीतरी वापर केलाच पाहिजे व आपल्या कशा प्रकारे पदार्थ फसला व तुम्ही कशा प्रकारे ह्याच्यात सल्ला देताल त्यासाठी मी हा खास व्हिडिओ अपलोड करणार आहे. चांगला तवा तापून दिला, त्याच्यावरती शेंगदाण्याचे तेल घातले, नंतर अशा पद्धतीने धिरडे पसरवले, पण ते काय उलथेनाच. पूर्ण तव्याला चिटकून बसले होते व चिकट सगळे चिखल्यासारखे झालते. तव्याला तुम्ही पुढे पाहतालच की तव्याला कशा पद्धतीने ते चिटकले होते. व शेवट मी आप्पे करावं म्हणलं. आप्पे पात्र स्वच्छ धुवून त्याला तेल लावले, गरम करून घेतले. गरम ह्याच्यात आप्पे टाकायला सुरुवात केली, पण तेही काय साधनात, तेही उलटनात. खूप वैताग आला. हे पहा, तुम्ही पाहतालच कशा पद्धतीने साईडला तव्याचा राडा झाला आहे व धिरडेही खराब झाले. अशा पद्धतीने आपण तांदळाचे आप्पे जसे बनवतो तसे हे बॅटर मी त्याच्यात घालून घेतले, पण कुठे चुकलं तेच समजेना. काही व्यवस्थित हे धिरडे झाले नाही, आप्पे झाले नाही. काय करावे तुम्हीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा की तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सजेशन करा की कशा पद्धतीने उपवासाचे धिरडे बनवायचे, बगरीचे पिठाचे व साबुदाण्याचे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.